हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, राज्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात आता आमूलाग्र बदल होणार आहे। इयत्ता पहिली पासूनच सीबीएसई पॅटर्न चालू होणार आहे आणि 2025 पासून येत्या सत्रापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा बंद होणार। काय ही संपूर्ण बातमी आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या किती फायदेशीर राहू शकतो, किती गुणवत्ता वाढी याच्यामुळे होऊ शकतो, याचा सगळा एनालिसिस आज आपण याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्राचे नवीन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी एक नवीन घोषणा केली की महाराष्ट्रात आता येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएसई पॅटर्न हा इयत्ता पहिली पासूनच लागू केला जाईल। ही फार मोठी बातमी होती, कारण याच्यामुळे आमूलाग्र असे बदल आता आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात होणार आहे। इयत्ता पहिली पासूनच असणार आहे हे सगळे बदल। आणि या घोषणेचं निमित्त ठरलं की जे शिक्षण मंत्री भुसे आहे यांनी शिक्षण विभागाच्या अंतर्गत प्रशासकीय कार्यालयांचा आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये एनईपीचं इम्प्लिमेंटेशन, जे न्यू एज्युकेशन पॉलिसी होती, म्हणजेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याच्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, शिक्षक भरती, मराठी माध्यमाच्या शाळा आदी मुद्द्यांचा या आढाव्यामध्ये समावेश होता। आणि ते झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्येही त्यांनी सगळ्या घोषणा केल्या आहे। आता नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये एनईपी याचा इम्प्लिमेंटेशन होणार आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसी ही महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू होणार आणि सोबतच याच्यासोबतच इयत्ता पहिली पासूनच संपूर्ण महाराष्ट्रात, मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळा असो, प्रायव्हेट शाळा असो, सगळ्यांमध्ये इयत्ता पहिली पासून आता सीबीएसईचा पॅटर्न राबवण्यात येणार आहे। आणि या सीबीएसईचा पॅटर्न जे एनसीईआरटी तयार करत असतो अभ्यासक्रम, त्या अनुरूप बालभारती आता सर्व पाठ्यपुस्तक सुद्धा बदलणार आहे आणि त्याच्या छापण्याची कार्यवाही आता सुरू करण्यात येणार आहे। ही फार मोठी बातमी आहे मित्रांनो, कारण की सीबीएसई जेव्हा पहिलीपासून लागू होईल ना, तर पुस्तकांमध्ये सुद्धा तुम्हाला आमूलाग्र असे बदल दिसतील। सीबीएसईच्या अभ्यासक्रमाची जी रचना असते ती एखाद्या वर्ल्ड लेवलच्या सिलेबस सारखी आहे, असं एक संभ्रम आहे किंवा लोकांचं मानणं आहे। आणि ते आता इयत्ता पहिलीपासून आता महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्या अनुरूप बालभारती पुस्तकं सुद्धा छापणार आहे। आणि यामुळं आता राज्यातील जितके शिक्षक आहेत, प्रायमरी एज्युकेशन मधील प्राथमिक शिक्षक ज्यांना आपण म्हणतो, त्या सगळ्यांची आता त्यांना नवीन प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असं आपल्या शिक्षण मंत्र्यांनी इथं सांगितलं। आणि एक महत्वाची, एक फार मोठी त्याच्यात एक अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की नवीन शैक्षणिक वर्षात आता जे शाळा उघडत होत्या या संपूर्ण महाराष्ट्रात आता 1 एप्रिल पासून सुरू होणार, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या। म्हणजे मित्रांनो, आता या संपल्यात जमा आहे म्हणजे 1 ते 10 ते 15, बस याच्यापेक्षा जास्त आता सुट्ट्या भेटणार नाही। म्हणजे मार्च महिन्यामध्ये एक्झाम झाली, 15 मार्च पर्यंत एक्झाम घ्या, 15 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत सुट्ट्या आणि पुन्हा 1 एप्रिल पासून शाळा ओपन होणार। म्हणजे 15 ते 31 मार्च पर्यंत सुट्ट्या असणार आणि 1 एप्रिल पासून शाळा सुरू होऊन जाणार। म्हणजे उन्हाळ्याच्या ज्या 2-2 महिने सुट्ट्या भेटायच्या त्या आता इतिहास जमा होणार आहेत। या सुट्ट्या आता बंद होणार आहे। ह्या स्पष्ट असं उन्हाळ्याच्या सुट्ट्या बंद न सांगता हा जो नवीन वर्ड यूज करण्यात येतो की 1 एप्रिल पासून आता शाळा सुरू होणार आहे, याचा अर्थच ते आहे की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या या बंद होणार आहे, आता या इतिहासात जमा होणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी येत्या शैक्षणिक वर्ष म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून या सगळ्या गोष्टी राबवण्यात येणार आहे। आणि याचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असं शिक्षण देण्यात यावं, हे याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि याच्या अजून काही त्यांनी गोष्टी सांगितल्या की पुरेशी विद्यार्थी संख्या ज्या शाळांमध्ये असते ना, तिथलचे जे विद्यार्थी असतात त्यांचा व्यक्तिमत्व विकास जो आहे ना फार चांगला होतो। त्यामुळं फायदे काय होतात, जास्त विद्यार्थी असल्याचे तर त्यांना मित्रांच्या साहाय्याने त्यांच्यामधील कला, क्रीडा आणि अभ्यासात त्यांची प्रगती होते। त्याच्यामुळं ज्या समूह शाळा आहे यांना विरोध करून चालणार नाही, असं अल्टिमेटम किंवा एका प्रकारची सूचक वक्तव्य त्यांनी शिक्षकांसाठी केलंय। कारण शिक्षक लोक समूह शाळाचा विरोध करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की समूह शाळा जर तयार झाल्या तर राज्यात शिक्षकांची पदं कमी होतील, परंतु शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय की नाही, समूह शाळेला विरोध करून चालणार नाही, कारण त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे। आता समूह शाळा काय ते तुम्हाला मी एका मिनिटात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। समूह शाळा म्हणजे कशासाठी असणार आहे की समजा 10 ते 15 ठिकाणी खेडेगाव आहेत आणि या 10 ते 15 शाळांमध्ये विद्यार्थी संख्या आहे, एखाद्या ठिकाणी 10, एखाद्या ठिकाणी 5, एखाद्या ठिकाणी 3 किंवा एखाद्या ठिकाणी 7, म्हणजे अशा 20 किंवा 20च्या आतमधल्या पटसंख्या असणाऱ्या शाळा सगळ्या बंद केल्या जाणार। आणि त्या 10 ते 15 ज्या शाळा बंद होतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक समूह शाळा ही मोठ्या एखाद्या गावात किंवा तालुका प्लेसवर ओपन केली जाणार आणि या सगळ्या 10 ते 15 शाळेतील सगळे विद्यार्थी एकाच शाळेमध्ये येणार आणि त्याला नाव देण्यात येणार समूह शाळा। आणि या समूह शाळेची इमारत अतिशय भव्य असणार
आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून या सगळ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि यांचे बांधकाम, समूह शाळेंचे बांधकाम सुद्धा आता आपल्या राज्यात सुरू झाले आहे आणि हा कॉन्सेप्ट सुद्धा नवीन शैक्षणिक वर्षात आपल्याला दिसू शकतो. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, त्या सर्व शाळांमध्ये सोयी सुविधा पुरवण्यावर आता भर देण्यात येणार. तसंच प्रत्येक तालुक्यात एक जी आहे ती मॉडेल स्कूल बनवली जाणार आहे. मॉडेल शाळा प्रत्येक तालुक्यातून एक, आणि त्याच्या मॉडेल शाळेवर शिक्षण मंत्र्यापासून शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि जितके काही अधिकारी असतात ते सगळे त्या शाळेवर लक्ष ठेवून त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या मॉडेल शाळेला अनुसरून इतर शाळा कार्य करतील. म्हणजे इतर शाळा त्यांच्या त्या मॉडेल शाळेपासून प्रेरणा घेतील आणि त्यापासून आपल्या शाळा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतील, अशी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. आता इथं तुमच्यामध्ये पुन्हा एक प्रश्न येत असेल तुमच्या मनात, की मागील काही बऱ्याच वर्षापासून आपण ऐकत आहोत की महाराष्ट्रात सीबीएसई हा सिलेबस येणार आहे. मध्यात बातमी आली की लागू सुद्धा झाला. मग हे दरवर्षी बातम्या येतात, काय आहे नेमक्या? तर तुम्हाला इथं थोडंसं फरक समजावं लागेल की ही मागणी, सीबीएसई सिलेबसची मागणी आली केव्हापासून. तर ही मागणी तेव्हा आली जेव्हा मित्रांनो संपूर्ण राज्यात नीट परीक्षा असो किंवा जेईई असो, या ज्या परीक्षा आहे पूर्ण देशासाठी एकच एक्झाम हा जो धोरण सुरू झालं तेव्हापासून काय झालं की जे सीबीएसईच्या सिलेबसवर आधारित या सगळ्या परीक्षा असतात, नीट असो की जेडब्ल्यू असतो. मग याच्यामुळे झालं काय की राज्याचे जे विद्यार्थी असतात ते याच्यात पाठीमागं पडू लागले. कारण सीबीएसईचा सिलेबस हा वास्ट असतो, डीप असतो, त्याची जी रचना आहे ती जास्त डीप असते. त्या मानानं मग राज्याचे जे विद्यार्थी होते, जे स्टेट बोर्डचा अभ्यास करतो त्याच्यात मागं पडू लागले. मग तेव्हा काय झालं की 11वी आणि 12वीचा जो सिलेबस आहे त्याला सीबीएसईच्या सिलेबसनुसार डेव्हलप करण्यात आलं होतं. पण कोणता? फक्त 11वी आणि 12वीच. आता याच्यात एक मोठी अडचण आली की जेव्हा 11वी आणि 12वीचा सिलेबस हा सीबीएसई नुसार 11वी आणि 12वी, मग झालं काय, 10वी पर्यंत विद्यार्थी स्टेट बोर्डचा सिलेबस शिकत होते आणि अचानक 11वीत गेले की कोणता सिलेबस आला? सीबीएसईचा सिलेबस आला. मग इथं विद्यार्थ्यांना फार मोठा गोंधळ उडत होता, त्यांना फार मोठ्या अडचण अशा निर्माण होत होत्या. कारण स्टेट बोर्डच्या सिलेबसपेक्षा 11वी मधला सीबीएसईचा जो सिलेबस होता तो अतिशय अवघड त्यांना वाटत होता. त्याच्यामुळे झालं काय की ही मोठी अडचण आता निर्माण होत होती. तळागाळातून या मागणी निर्माण झाली की तुम्ही 11वी-12वीला सीबीएसई आणि 10वी पर्यंत स्टेट बोर्डचा सिलेबस का ठेवता? एक तर सर्वांना स्टेट बोर्ड करून टाका किंवा सगळ्यांना सीबीएसई करून टाका. मग आता हे झालंय की आता राज्यानं पालकांची ही विनंती लक्षात आणली आणि जी सीबीएसई सिलेबस जो 11वी-12वी पासून चालू केला होता तो आता इयत्ता पहिलीपासूनच त्याला मान्यता देऊन टाकली आहे. म्हणजे आता नवीन सत्रात इयत्ता पहिलीपासून मग हळूहळू होऊ शकते की 26-27चा जो सत्र असेल त्याच्यात दुसरी, तिसरी, त्याच्या नंतरच्या सत्रात 4थी, 5वी आणि स्टेप बाय स्टेप या प्रकारे आता सीबीएसईचा सिलेबस 1ली ते 10वी पर्यंत लागू केल्या जाईल. ही एक चांगली गोष्ट आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. आणि ज्या एक्झाम्स होतात, ज्या देश पातळीच्या असो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असो किंवा मेडिकल प्रवेश परीक्षा असो किंवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा असतो, त्या सगळ्यांसाठी सीबीएसई सिलेबस हा गृहीत धरला जातो. आणि त्या एक्झाममध्ये जे महाराष्ट्राचे विद्यार्थी मागं पडू लागले, आता सीबीएसईचा हा सिलेबस लागू केल्यानंतर ते मागं पडणार नाही आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा भरपूर यांना फायदा होणार. तर या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट करून विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.